जय भीम होता म्हणून मारून टाकलं। वो जय भीम वाला होने की वजह से घर वालों ने साफ साफ मना कर दिया था उसके साथ शादी के लिए। हो, ही घटना आहे महाराष्ट्राच्या नांदेडची। 20 वर्षाचा सक्षम ताते, स्वप्न मोठं, मन स्वच्छ आणि प्रेम खरं। पण चूक ही एकच, तो खालच्या जातीचा होता। होय, आजही 2025 मध्येही जात ही माणसापेक्षा मोठी मानली जात, हेच काळ सत्य आहे। NDTVच्या बातमीत सक्षमच्या आईने सांगितलं, त्यांनी तिला थेट शब्दात सांगितलं, काटा दूर करायचा होता। काटा, जिवंत मुलगा काटा कधीपासून झाला, कधीपासून प्रेम हा गुन्हा झाला। इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये एक जुना व्हिडिओ सापडला। सक्षम त्या मुलीच्या बापासोबत हसत नाचत दिसतो, ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून तो आनंद साजरा करत होता। त्यांनीच त्याचे दोन्ही हात हे कायमचे शांत केले। आणि हे सगळं का? कारण मुलगा त्या घराण्याच्या जातीला खालचा वाटत होता। त्यांच्या अहंकाराला सहनच झालं नाही की मुलगी कमी जातीच्या मुलाशी प्रेम करते। हा डॉक्टर आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, पण मानसिकता अजूनही मनुवादीच आहे। माणूस हा 2025 मध्ये आहे, पण मेंदू हा 1825 मध्येच अटकला आहे। जातीय अभिमानाचा नकाशा आजही ताजा आहे। शहरं बदलली, मोबाईल बदलले, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाच्या डोक्यातील जात ही बदलली नाही। सक्षमला प्रेम करायचं होतं, पळून जायचं नाही। त्याला आयुष्य जगायचं होतं, कुणाचं काही हिसकवायचं नव्हतं। पण ज्यांना स्वतःला उच्च समजायची सवय आहे, त्यांना त्याचं नाव, त्याची ओळख, त्याची जय भीम ही मानसिकता पचलीच नाही, आणि म्हणून त्यांनी त्याला संपवलं। प्रेमावर नाही, हा जातीवर खून झाला। आज काही ही रडत आहे, एक मुलगी तुटली आहे, आणि एक संपूर्ण समाज विचारत आहे, कधी संपणार हा जातीय राक्षस? कधी थांबणार या नावांच्या, गोत्रांच्या, जातीच्या शिक्षा? कधी भेटणार सक्षम सारख्या मुलांना न्याय? जय भीम, जय शिवराय।